नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. आपण मोकाट सुटलेला वळू कधी पाहिलाय का, जो शिंग मारत इथे तिथे घुसत असतो? काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तसेच सुसाटलेले दिसतात. संसदेमध्ये जेव्हा राहुल गांधी बोलायला उभे राहतात तेव्हा आपण पाहिलं असेल, एक हात ट्राउझरच्या खिशामध्ये असतो. अंगविक्षेप करत, हातवारे करत, सडकछाप भाषा वापरत राहुल गांधी केंद्र सरकारवर शरसंधान करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यावेळी ना त्यांना संसदीय शिस्तीचं भान असतं, न कधी ते संसदीय परंपरेचं पालन करताना दिसतात. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राहुल गांधी यांनी अशाच प्रकारचा उच्छाद मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला भाजपच्या दोन नेत्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि अत्यंत शालीन आणि तर्कपूर्ण भाषेमध्ये राहुल गांधी यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु या पत्रकार परिषदा पाहिल्यानंतर एक गोष्ट मनामध्ये अत्यंत ठामपणे येते की राहुल गांधी यांना जर जशास तसं उत्तर द्यायचं असेल तर केंद्रामध्ये एखादा नितेश राणे हवा, जो अत्यंत तिरकसपणे, इरसालपणे आणि मालवणी खवचटपणाचा पुरेपूर वापर करत राहुल गांधी यांना उत्तर देईल. संसदीय अधिवेशन सुरू झालं की संसदेमध्ये गोंधळ घालायचा, कामकाज बंद पडायचं, सरकारवर बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करायचे, हे प्रकार गेली 10 वर्ष सातत्याने सुरू आहेत. काँग्रेसचे खासदार संसदेमध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी या अराजकाचं नेतृत्व करताना दिसतात. त्यांना रोखणारं कोणी नाहीये, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. अधिवेशनानंतर चॅनलवाले मथळे चालवतात की या अधिवेशनामध्ये कोणत्याही प्रकारची अर्थपूर्ण चर्चा झाली नाही आणि सरकारचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले. चर्चा काही दिवसांनी थंड होते आणि पुढच्या अधिवेशनामध्ये गेल्या अधिवेशनाची पुनरावृत्ती होते. म्हणजे मालवणीत सांगायचं झालं तर ये रे माझ्या मागल्या. राहुल गांधी यांच्यासाठी भाषण लिहून देणारे जे स्क्रिप्ट रायटर आहेत ते अत्यंत कल्पक आहेत. दर अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्यासाठी ते राहुल गांधी यांना वेगवेगळे बिनबुडाचे मुद्दे पुरवत असतात. यंदाच्या अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा वापर केला. त्यामध्ये पहिला मुद्दा निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं अप्रकाशित पुस्तक, दुसरा मुद्दा एप्स्टीन फाईल आणि तिसरा मुद्दा भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार. हा करार करून मोदी सरकारने देश विकलेला आहे, अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केला. एप्स्टीन फाईलमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव आलंय. याच्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर तीर चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सवाल उपस्थित केला की उद्योगपती अनिल अंबानी अजून तुरुंगात कसे काही गेलेले नाही आहेत. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाच्या जवळ जाऊन काँग्रेसच्या महिला खासदारांनी गोंधळ घालायचा आणि त्यांना धक्काबुक्की करायची, अशा प्रकारचे एक षडयंत्र रचण्यात आलं होतं. या षडयंत्राचे करते करविते राहुल गांधी होते. सुदैवाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समयसूचकतेमुळे हा अनर्थ टळला. उद्योगपती अनिल अंबानी तुरुंगात का गेले नाहीत, अशा प्रकारचा राहुल गांधी यांचा सवाल आहे आणि या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे. अनिल अंबानी यांची ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि तशीच चौकशी राहुल गांधी, त्यांच्या इटालियन मातोश्री सोनिया गांधी आणि त्यांचे जमिनीवर प्रेम करणारे अत्यंत प्रेमळ वाड्रा भाऊजी यांची सुद्धा ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे. अनिल अंबानींची चौकशी झाल्यानंतर ईडीने अनिल अंबानींची जवळजवळ 12,000 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. परंतु देश लुटणाऱ्या या इटालियन खानदानाकडून या केंद्र सरकारने अजून एक पैसा सुद्धा वसूल केलेला नाही, याची खंत या देशातल्या अनेक लोकांच्या मनात आहे. जसं राहुल गांधी यांच्या मनात प्रश्न आहे की अनिल अंबानी अजून तुरुंगात का नाहीत, तसा आमच्यासारख्या देशवासियांच्या मनामध्ये प्रश्न आहे की हे इटालियन खानदान अजून तुरुंगात का जात नाहीये. भाजपचे राज्यसभेतील खासदार आणि प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदांच्या माध्यमातून समाचार घेण्याचा प्रयत्न केला. सुधांशु त्रिवेदी असं म्हणाले की राहुल गांधी यांच्या कर्तृत्वामुळे संसदेने कामकाजाची नीचतम पातळी गाठलेली आहे. राहुल गांधी यांचं वागणं बोलणं पूर्णपणे असभ्य असतं, असंस्कृत असतं. आता राहुल गांधी यांच्याकडून सुधांशु त्रिवेदी सुसंस्कृतपणाची अपेक्षा करतायत. हे जरा अतिच झालं, कारण राहुल गांधी हे सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. खाण तशी माती. राहुल गांधी यांच्याकडून सुसंस्कृतपणाची अपेक्षा करणं हाच मुळात मूर्खपणा आहे. गटारातून गंगाजलाची अपेक्षा करण्यासारखं आहे. सुधांशु त्रिवेदी हे भाजपचे प्रवक्ते आहेत, अत्यंत विद्वान आहेत आणि त्यांच्या विद्वत्तेबद्दल माझ्यासारख्या अनेकांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. प्रचंड वाचन आहे या माणसाचं. म्हणजे त्या माणसाच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकेल की या माणसाने किती वाचलेलं आहे. भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे. वाणी अत्यंत मधाळ आहे. समोरच्या प्रश्नांना अत्यंत तर्कपूर्ण उत्तरं देणं ही सुधांशु त्रिवेदी यांची खासियत. परंतु सुधांशु त्रिवेदी यांचं जे पांडित्य आहे, त्यांची जी विद्वत्ता आहे, ते राहुल गांधी यांच्यासमोर उपयोगाची नाहीये. त्यांच्यासमोर पांडित्यपूर्ण तर्क करणं म्हणजे गाढवाच्या समोर गीता वाचण्यासारखं आहे. राहुल गांधी यांना जर उत्तर द्यायची असतील तर त्यांच्यासारखीच भाषा वापरणारा नेता हवा, जशास तसे करणारा नेता हवा. सार्वजनिक आयुष्यामध्ये तुमची अनेक लोकांची गाठभेट होत असते, त्यांच्याबरोबर तुम्ही फोटो काढत असता.
एखादा हिंदी सिनेमातला स्टार तुम्हाला भेटायला आला, तुम्ही त्याच्यासोबत फोटो काढलात तो सेलिब्रिटी आहे म्हणून, त्याने तुमच्यासोबत फोटो काढला कारण तुम्ही नेते आहात म्हणून, आणि नंतर ही बाब उघड झाली की ज्याच्यासोबत तुम्ही सेलिब्रिटी म्हणून फोटो काढलात तो बॉलिवूडमध्ये पुरी पुरवण्याचं काम करतो. आता लोकांच्या चेहऱ्याला बघून त्यांचे धंदे कळू शकत नाहीत. हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे काही सांगितलं ते हेच सत्य सांगणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख एप्स्टीन फाईलमध्ये आहे. त्यांची एप्स्टीन सोबत भेट सुद्धा झाली होती, अशा प्रकारचा आरोप करून खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. याच्या संदर्भात खुलासा करण्यासाठी हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते सगळे संदर्भ पत्रकारांच्या समोर स्पष्ट केले. ते असं म्हणाले की मी अमेरिकेमध्ये भारताचा अँबॅसेडर म्हणून अनेक वर्ष कार्यरत होतो. निवृत्तीनंतर मी संयुक्त राष्ट्रांशी संबंधित इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट या संस्थेचा एक प्रकल्प आहे, इंडिपेंडंट कमिशन ऑन मल्टीलॅटरलिझम, हा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये मी सहभागी झालो. या प्रकल्पाचे जे अध्यक्ष होते त्यांचं नाव होतं टेरेज लार्सन. याच लार्सन महोदयांनी एप्स्टीन यांच्याशी पहिल्यांदा आपली गाठभेट घडून दिली आणि अशा प्रकारच्या 3-4 गाठीभेटी झाल्या साधारण 8 ते 9 वर्षाच्या काळामध्ये. एप्स्टीन यांच्यासोबत ज्या गाठीभेटी झाल्या त्या काही कार्यक्रमाच्या निमित्ताने झाल्या आणि या गाठीभेटीमध्ये जी चर्चा झाली ती पूर्णपणे औपचारिक होती. हरदीप सिंग पुरी हे सुद्धा सांगतात की 13 नोव्हेंबर 2014 रोजी लिंक्डइनचे जे संस्थापक आहेत रीड हॉफमन यांना आपण एक मेल पाठवला होता आणि त्या मेलमध्ये आपण त्यांना असं सांगितलं होतं की भारतामध्ये इंटरनेटशी संबंधित बऱ्याच मोठ्या संधी आहेत आणि त्यांचं लक्ष भारताकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता आणि याची एक कॉपी त्यांनी एप्स्टीनला सुद्धा पाठवली होती. परंतु एप्स्टीन हरदीप सिंग पुरी यांच्याबद्दल काय विचार करत होता हे स्पष्ट करणारा एक प्रसंग त्यांनी सांगितलेला आहे. तो मेल सुद्धा एप्स्टीन फाईलमधून उघड झालेला आहे. ते असं म्हणतात की एप्स्टीन यांनी टेरेज लार्सन यांना एक मेल पाठवला होता, म्हणजे मेलमध्ये दोघांचा संवाद सुरू होता आणि या संवादामध्ये एप्स्टीन हरदीप सिंग पुरी यांच्या संदर्भात म्हणतो की हा 2 चेहऱ्याचा माणूस आहे आणि हा उल्लेख करून हरदीप सिंग पुरी स्पष्ट करतात की त्यांच्या कामांध गोतावळ्यामध्ये जर मी असतो तर माझा अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी कदाचित केला नसता. हरदीप सिंग पुरी यांच्या खुलाशातून जे 2-3 ठळक मुद्दे समोर येतात ते म्हणजे एकतर या सगळ्या गाठीभेटी ज्या होत्या त्या औपचारिक होत्या, जाहीर कार्यक्रमामध्ये झाल्या होत्या आणि या कार्यक्रमामध्ये एप्स्टीन आणि हरदीप सिंग पुरी यांच्या दरम्यान जो संवाद झाला, म्हणजे जो काही फुटकळ संवाद झाला 4 वाक्यांचा, तो सुद्धा अत्यंत औपचारिक होता. एप्स्टीन यांचे जे काळे धंदे होते म्हणजे लैंगिक शोषण वगैरे वगैरे, त्याच्याशी या संवादाचा किंवा या गाठीभेटींचा दूरपर्यंत संबंध नव्हता आणि ते एप्स्टीन यांच्या मेलमधून पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. हरदीप सिंग पुरी आणि एप्स्टीन यांच्या ज्या गाठीभेटी झाल्या होत्या त्या गाठीभेटी हरदीप सिंग पुरी मोदी मंत्रिमंडळामध्ये मंत्री होण्याच्या पूर्वीच्या होत्या, हे सुद्धा हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्ट केलेलं आहे. राहुल गांधी किती खोटारडे आहेत आणि त्यांनी सातत्याने केलेले आरोप हे बिनबुडाचे आणि खोटे कसे आहेत हे नंतर कसं सिद्ध झालं या उदाहरणाची जंत्री सुधांशु त्रिवेदी आणि हरदीप सिंग पुरी या दोघांनी दिली. LIC बुडाली हा राहुल गांधी यांचा दावा होता. दावा खोटा ठरला. LICने विक्रमी नफा नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये मिळवला. तीच परिस्थिती स्टेट बँकेबद्दल सुद्धा राहुल गांधी यांनी अशाच प्रकारचा आरोप केला होता की स्टेट बँक बुडाली, स्टेट बँक मोदी सरकार विकणार आहे, परंतु प्रत्यक्षात स्टेट बँकेने विक्रमी नफा मोदी यांच्या कार्यकाळामध्ये मिळवलेला दिसतो. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे HAL या सरकारी उपक्रमाच्या संदर्भात सुद्धा राहुल गांधी यांनी हाच दावा केला होता की हा उपक्रम पूर्णपणे बुडालेला आहे. प्रत्यक्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे आज 80,000 कोटीच्या ऑर्डर्स आहेत. हे सगळे खुलासे सुधांशु त्रिवेदींनी केले, त्याच्यानंतर हरदीप सिंग पुरी यांनी केले. डेड इकॉनॉमी राहुल गांधी म्हणाले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची री उडली होती. डोनाल्ड ट्रम्प जे काही म्हणाले त्याला पाठिंबा दिला होता. राहुल गांधी इतके निर्लज्ज आहेत की त्यांचे हे सगळे दावे खोटे ठरलेले आहेत. भारताचा जो विकास दर आहे तो सातत्याने वाढत चाललेला आहे. जगाचा जो विकास दर आहे म्हणजे जगातील विकसित देशांचा तो खाली जात असताना भारताचा विकास दर मात्र सातत्याने वरवर जातोय. भारताने हा विकासाचा जो आलेख आहे तो कायम उंचावत नेलेला आहे. तरी सुद्धा राहुल गांधी असं म्हणाले होते की इंडिया इज डेड इकॉनॉमी. ज्याला आपल्या देशाबद्दल असं बोलण्यासाठी ज्याची जीभ धजावते अशा माणसावर विश्वास काय ठेवायचा. त्याच्यामुळे सुधांशु त्रिवेदी, हरदीप सिंग पुरी या 2 नेत्यांनी राहुल गांधी यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तर्कपूर्ण उत्तर देऊन राहुल गांधी काही गप्पा बसणार नाहीयेत. राहुल गांधी यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. जो पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये राबवला तोच पॅटर्न राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रीय भाजपच्या नेतृत्वाने राबवण्याची गरज आहे. आता महाराष्ट्रातला देवेंद्र फडणवीस पॅटर्न नेमका काय आहे हे सांगण्याच्या पूर्वी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा जो राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तर देण्याचा प्रयत्न होता तो किती बचावात्मक होता हे सांगण्याची गरज आहे.
ज्या एप्स्टीन फाईलमध्ये हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख आहे, त्याच एप्स्टीन फाईलमध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा सुद्धा उल्लेख आहे. आणि हा उल्लेख अत्यंत आक्षेपार्ह आहे. म्हणजे ज्या बाबतीत सोनिया गांधी यांच्याबद्दल प्रचंड वादविवाद झालेले आहेत त्याच्या संदर्भात हा नाहीये. हा उल्लेख आहे सोनिया गांधी यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी एप्स्टीन यांची मदत मागितली होती. भारतातल्या निवडणुका जिंकण्याआधी त्यांच्याकडून धडे घेण्याचा प्रयत्न केला होता. आता भारताच्या सार्वत्रिक निवडणुका, लोकसभा निवडणुका हा पूर्णपणे देशांतर्गत मामला आहे. काँग्रेसकडे इतके मोठे मोठे नेते आहेत, दिग्गज नेते आहेत, कुशाग्र बुद्धीचे विद्वान नेते आहेत. त्यांच्याकडून सोनिया गांधी यांना काही माहिती घेता आली नाही, धडे घेता आले नाहीत. त्यांनी धडे घेण्यासाठी थेट एप्स्टीन यांची निवड का केली? आपल्या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये इतर देशाच्या व्यक्तीने म्हणजे विदेशी व्यक्तीने हस्तक्षेप करावा असं सोनिया गांधींना का वाटलं? याचं उत्तर खरं तर भाजपच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडून मागण्याची गरज होती. परंतु भाजपचे नेते या बाबतीत पूर्णपणे मौन राहिले. त्यांनी सोनिया गांधी यांना कोणताही प्रश्न विचारला नाही. खरं तर राहुल गांधी यांना असा जर प्रश्न विचारला असता तर राहुल गांधी यांचं थोबाड बंद झालं असतं. आता वळूया देवेंद्र फडणवीस पॅटर्नकडे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषदा घ्यायचे. या पत्रकार परिषदांना सकाळी सकाळी अनेक पत्रकार पोचायचे, संजय राऊत यांचं कीर्तन ऐकायचे आणि या कीर्तनाचं जे सार आहे ते चाटण म्हणून आपापल्या चॅनलच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवसभर चाटवायचे. बरं, या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून संजय राऊत काय करायचे? रोज नवे दावे, रोज नव्या धमक्या, नवे इशारे, भूकंप होणार, अमुक करणार, तमुक करणार. आणि हे सगळं जे आहे ते रोजच्या रोज लोकांच्या माथी मारण्याचं काम मीडियावाले करत असायचे. संजय राऊतांनी भूकंप होणार, सरकार कोसळणार अशा प्रकारचे इशारे इतक्या वेळा दिले की त्या भूकंपाचे हादरे फक्त मीडियावाल्यांना जाणवत असत. सर्वसामान्य लोकांवर त्याचा काडीचा सुद्धा परिणाम व्हायचा नाही. परंतु हा जो बेवकूफपणा दिवसेंदिवस चालू होता आणि तो थांबण्याचं कुठेही लक्षण नव्हतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं? देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना मैदानात उतरवलं. तिथे सकाळी संजय राऊतांची पत्रकार परिषद व्हायची आणि इथे नितेश राणे आपल्या वस्त्राला धार काढून तयार असायचे. आणि एकदा त्यांची पत्रकार परिषद आटोपली मग सगळे तेच पत्रकार इथे यायचे आणि मग नितेश राणे संजय राऊतांची आणि ठाकरेंची व्यवस्थित बिनपाण्याने हजामत करायचे. आता नितेश राणे यांची शैली इतकी जबरदस्त आहे, आपल्याला आठवत असेल किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांचा सुपडा साफ झाला. त्याच्यानंतर नितेश राणे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले होते आणि नितेश राणे त्याच्यावर फक्त 2च शब्द बोलले आणि त्याच्यानंतर गडगडाटी हसले. ते 2 शब्द आपल्याला माहिती आहेत, अरे उद्धव, आणि त्याच्यानंतर नितेश राणे जे काही हसले होते. आज सुद्धा उद्धव ठाकरेंचा कुठेही पराभव झाला तेव्हा ही क्लिप पुन्हा एकदा नव्याने व्हायरल होते. नितेश राणेंनी काय केलंय लक्षात घ्या. संजय राऊतांना कोणत्याही प्रकारचं तर्कपूर्ण किंवा पांडित्यपूर्ण उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये नितेश राणे कधीच पडले नाहीत, कारण त्यांचे प्रश्न तसे तर्कपूर्ण किंवा पांडित्यपूर्ण नसायचे. म्हणजे बिनबुडाचे आरोप जेव्हा होतात तेव्हा त्याला अशाच प्रकारे उत्तरं दिली जातात. तर्कपूर्ण उत्तरं देऊन उपयोग नसतो. नितेश राणे यांनी जे छद्मी आणि गडगडाटी हास्य केलं ते हास्य संजय राऊतांना उत्तर होतं आणि ते उत्तर त्यांना पुरून उरलं. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला देता येतील ज्याच्यामध्ये नितेश राणेंचा तिरकसपणा आहे, खवचटपणा आहे, मालवणी इरसालपणा आहे. हा इरसालपणा ठाकरेंना आणि संजय राऊतांना पुरून उरला आणि त्याच्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे. संजय राऊतांच्या सकाळच्या पत्रकार परिषदा आता पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत. पांडित्यपूर्ण चर्चा विद्वानाशी करायची असते, तर्कपूर्ण उत्तरं तर्कपूर्ण प्रश्नांना द्यायची असतात. जेव्हा समोरच्याचा इरादा आरडाओरडा करण्याचा असतो किंवा तमाशा करण्याचा असतो त्याला तर्कपूर्ण उत्तरं दिली तर तुमची उत्तरं कुचकामी ठरतात. नितेश राणे यांना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी इरसालपणा आणि विनोदाचा वापर केला. त्यांनी उपहासाचा वापर केला आणि या उपहासाला, इरसालपणाला, विनोदाला त्यांनी तडका दिला झणझणीत मालवणी मसाल्याचा. आणि नितेश राणे यांचा हा जो प्रयोग आहे तो पूर्णपणे यशस्वी ठरला आणि त्याच्यामुळे सकाळच्या संकीर्तनामुळे भाजपच्या नेत्यांना आणि भाजपच्या समर्थकांना जो डोक्याला प्रचंड ताप व्हायचा तो ताप बंद करण्याचं काम नितेश राणे यांनी केलं. सडकछाप भाषा बोलणाऱ्या रेम्या डोक्याच्या लफंग्याशी पांडित्यपूर्ण चर्चा करून काय उपयोग, हे सगळ्यांना लक्षात घेण्याची गरज आहे. जगामध्ये वागण्याची एक विशिष्ट चांगली पद्धत नसते. वागण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे काय? समोरचा जसं तुमच्याशी वागतोय तसं त्याच्याशी तुम्ही वागणं. एखाद्या लफंग्याशी जर तुम्ही चांगलं वागायला गेलात तर कदाचित तो तुमच्या कॉलरला हात घालू शकतो. नितेश राणे यांना हे माहिती होतं, त्यामुळे ते पांडित्यपूर्ण चर्चा करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यांना बहुधा खटाशी खट आणि उद्धटाशी उद्धट ही समर्थांची उक्ती ठाऊक असावी आणि त्याच्यामुळे नितेश राणे यशस्वी ठरले. नेहरू, गांधी आणि वाड्रा परिवाराचा जो इतिहास आहे तो भ्रष्टाचार आणि सेक्स स्कॅन्डलचा इतिहास आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल अनेक पुस्तकांमधून भरभरून लिहिण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी लिहिलंय ते नेहरू आणि इंदिरा गांधींचे निकटवर्तीयच आहेत.
सोनिया गांधी यांच्याबद्दल मात्र तसं म्हणता येणार नाही, कारण त्यांचं जे पूर्वायुष्य आहे ते धुक्यात हरवलेले एखाद्या खोल दरीसारखं आहे. म्हणजे त्यांच्या पूर्वायुष्यावर धुक्याची अत्यंत गडद अशा प्रकारची चादर आहे, जिथे तुम्हाला काहीच स्पष्ट दिसत नाही, सगळं काही अस्पष्ट आहे, सगळं काही धुसर आहे. आता अशा प्रकारची ज्यांची पूर्वायुष्य असतात त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज असते. निशिकांत दुबे हे काम कधी कधी करतात आणि किंबहुना भाजपमध्ये राहुल गांधी यांच्या पातळीवर येऊन बोलणारे तेच एकमेव नेते आहेत ज्याची गरज आहे. राहुल गांधींना त्यांच्याच पातळीवर येऊन उत्तर देण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे निशिकांत दुबे यांच्यासारखे जे लोक असतात त्यांची थोडीफार दहशत असते आणि राहुल गांधी अशाच प्रकारच्या दहशतपूर्ण प्रयोगाने गप्प बसण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांच्या परिवाराच्या भूतकाळाचा इतिहास, खरं तर आरसा दाखवण्याची गरज आहे. हा आरसा जेव्हा राहुल गांधी यांना दाखवला जातो तेव्हा ते पळ काढतात, तेव्हा ते समोरच्या समोर उभे राहत नाहीत. अशा प्रकारचा अनुभव आहे. लफंगियाबरोबर तर्कपूर्ण चर्चा नको, त्याला त्याच्यासारखीच भाषा समजते आणि त्याच भाषेमध्ये त्याला उत्तर दिलं पाहिजे. हे माझं मत आहे आणि हे मत या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका. बीज डंका या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.